यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरती 2025 महाराष्ट्र यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचा आज ग्राउंड झाला। सातारा या ठिकाणी ग्राउंड चालू आहे यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचा। तर आज 20 नोव्हेंबरला ग्राउंड झाला आणि ज्या विद्यार्थ्यांचा यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीमध्ये ग्राउंड झाला आहे तर त्याच विद्यार्थ्यांचा ग्राउंडचा अनुभव मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। एका बॅचमध्ये रनिंगसाठी किती पोरं रनिंगसाठी सोडले आणि एका बॅचमधून किती मुलांना रनिंगमध्ये पास केलं, ॲक्सिडेंटचे किती होते, तिसऱ्या ग्रुपचे चौथ्या ग्रुपचे किती पोरं घेतले, त्याचबरोबर चौथ्या ग्रुपचे किती पोरं घेतले, 1600 मीटर रनिंगसाठी काय टाइम होता या ठिकाणी, त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया काय आहे, त्याचबरोबर ग्राउंडच्या अंदर डॉक्युमेंट कोणकोणते त्या ठिकाणी लागत आहे आणि डॉक्युमेंट जर नसले तर काय प्रॉब्लेम त्या ठिकाणी येत आहे, त्याचबरोबर आपल्याला कोणकोणत्या चुकांनी करायच्या आहे, कोणकोणत्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे याबद्दल सुद्धा तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर आज 20 नोव्हेंबरला यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचा ग्राउंड साताराला कशा प्रकारे झाले याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। आज यारो कोल्हापूर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड या ठिकाणी झालं तर पहा, सर्वात अगोदर मुलांनी या ठिकाणी कोणकोणत्या चुका केल्या ते तुम्हाला सांगून देतो। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आज सकाळी आज 20 नोव्हेंबरला सकाळी त्या ठिकाणी मुलं आले होते भरती द्यायसाठी। ज्यांचं ग्राउंड 20 नोव्हेंबरला होता त्यांच्या हॉल तिकीटवर 20 तारीख होती, त्यांना असं वाटलं की बाबा 20 नोव्हेंबरला सकाळी असेल 6 वाजता, तर ते पोरं त्या ठिकाणी आले तर आर्मीवाल्यांनी त्यांना डायरेक्ट घरी पाठवून दिलं। कारण की पहा विद्यार्थी मित्रांनो, भरती झालेली राहते, म्हणजे सांगायचं एवढंच की अग्निवीर आर्मी रॅली भरतीचं जे ग्राउंड आहे हे एक दिवस अगोदरपासून प्रोसेसिंग या ठिकाणी चालू झालेली राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि आपलं जे ग्राउंड आहे हे एक दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू होते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ह्या चुका करायच्या नाही, जे तुमच्या हॉल तिकीटवर तारीख आहे त्याच दिवशी तुम्हाला यायचं नाही आहे। तर जे तुमच्या हॉल तिकीटवर तारीख आहे त्याच्या एक दिवस अगोदर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडवर हजर या ठिकाणी राहत आहे, ह्या गोष्टीत आपल्याला लक्षात ठेवा। तर पहा 20 नोव्हेंबरला ज्या विद्यार्थ्यांचा ग्राउंड झालं तर ते विद्यार्थी 19 नोव्हेंबरला रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत ग्राउंडवर हजर होते आणि त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो 10 ते 11 वाजताच्या आसपास त्या ठिकाणी मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिला जात आहे। आणि गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळी जे विद्यार्थी मित्रांनो 2 डॉक्युमेंट चेक केला जात आहे, आधार कार्ड आणि हॉल तिकीट, ह्या 2 डॉक्युमेंटवर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिला जात आहे। आणि हे जर डॉक्युमेंट नसेल तर डायरेक्ट या ठिकाणी घरी पाठवलं जात आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे 2 डॉक्युमेंट मुलांचे चेक केले, सर्वात अगोदर आधार कार्ड आणि हॉल तिकीट, आणि त्यानंतर मुलांना गेटच्या अंदर एंट्री दिली। गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना फक्त ग्राउंडवर फक्त बसून ठेवलं जात आहे, काहीच त्या ठिकाणी होत नाहीये। तर आर्मीवाले त्या ठिकाणी मुलांना मोटिवेट वगैरे करत आहे, आराम से बैठ जाओ, त्याचबरोबर तुम्ही या ठिकाणी आराम वगैरे करा, बोलू नका, हे काही त्या ठिकाणी सूचना देते। जेवढे तुम्ही बोलसाल तेवढी तुमची एनर्जी वेस्ट होणार आहे आणि तेवढंच तुम्हाला या ठिकाणी धावण्यासाठी जे विद्यार्थी मित्रांनो रेस्ट भेटणार आहे। तर हे काही त्या ठिकाणी आर्मीवाले सूचना त्या ठिकाणी सर्व काही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी सांगत आहे, काही मोटिवेट सुद्धा त्या ठिकाणी करत आहे। आणि जसे 12 वाजले तसे जे विद्यार्थी मित्रांनो 12 वाजतापासून हॉल तिकीट स्कॅन त्या ठिकाणी केला जात आहे, हॉल तिकीट सर्वांचे स्कॅन होते, ठीक आहे। तर सर्वात अगोदर हॉल तिकीट स्कॅन केल्या आणि त्याचबरोबर स्टार्टिंगला जेव्हा गेटच्या अंदर एंट्री दिला जात आहे, एंट्री नंतर जे विद्यार्थी मित्रांनो हाईट वगैरे त्या ठिकाणी चेक केला जात आहे, एक लक्षात ठेवा। ज्यांची हाईटनी बसली त्यांना सुद्धा ग्राउंड देता येते, एक लक्षात ठेवा, त्यांचं सुद्धा ग्राउंड त्या ठिकाणी होत आहे। तर हे झाल्यानंतर विद्यार्थ्यांचे हॉल तिकीट स्कॅन केल्या, हॉल तिकीट स्कॅन केल्यानंतर त्या ठिकाणी जे मुलांना जे विद्यार्थी मित्रांनो आणखी नंतर त्या ठिकाणी नेलं जात आहे आणि त्या ठिकाणी 100-100च्या बॅच त्या ठिकाणी तयार केल्या जात आहे। आणि त्या 100-100च्या ज्या बॅचेस आहेत त्या जे विद्यार्थी मित्रांनो 400 मीटरच्या ट्रॅकपाशी त्या ठिकाणी नेल्या जात आहे। तर आज जे विद्यार्थी मित्रांनो एका बॅचमध्ये जे 100 पोरं रनिंगसाठी सोडले आणि 100 मधले जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 68 विद्यार्थी रनिंगमध्ये पास केले, 65 ते 68 विद्यार्थी रनिंगमध्ये पास केले, ज्यामध्ये ॲक्सिलेंटचे 20 ते 22 विद्यार्थी ॲक्सिलेंटमध्ये होते, त्याचबरोबर सेकंड ग्रुपमध्ये सुद्धा 20-25च्या आसपास पोरं त्या ठिकाणी होते। आणि तिसऱ्या ग्रुपमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो जवळपास 9 विद्यार्थी होते आणि चौथ्या ग्रुपमध्ये 8च्या आसपास त्या ठिकाणी पोरं होते। अशा प्रकारे त्या ठिकाणी म्हणजे जवळपास 65 ते 68च्या दरम्यान त्या ठिकाणी पोरं त्यांनी या ठिकाणी घेतले, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो टायमिंगचा जर आपण विचार केला तर ॲक्सिलेंटसाठी जो टाइम दिला जात आहे तर 5 मिनिट 30 सेकंडपर्यंत जे ॲक्सिलेंटसाठी टाइम दिला जात आहे आणि सेकंड ग्रुपसाठी जो टाइम दिला जात आहे 5 मिनिट 30 सेकंड ते 5 मिनिट 45 सेकंडपर्यंत टाइम दिला जात आहे। आणि तिसऱ्या ग्रुपसाठी जो टाइम दिला जात आहे 5 मिनिट 45 सेकंड ते 6 मिनिटापर्यंत तिसऱ्या ग्रुपसाठी टाइम दिला जात आहे। आणि त्याचबरोबर चौथ्या ग्रुपसाठी जो टाइम दिला जात आहे 6 मिनिट ते 6 मिनिट 15 सेकंडपर्यंत चौथ्या ग्रुपसाठी टाइम त्या ठिकाणी दिला जात आहे। अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो मुले त्या ठिकाणी घेतल्या जात आहे, एक लक्षात ठेवा। ज्या विद्यार्थी रनिंगमध्ये त्या ठिकाणी फेल झाले तर त्यांच्या बॅगा त्यांना उचलायला लावतात आणि गेटच्या बाहेर
त्यांना काढत आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी रनिंग काढली तर त्यांना जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी बसून ठेवलं जात आहे आणि सर्वात अगोदर त्यांच्या हातावर शिक्के दिले जातात। ज्याने ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढला ॲक्सिलेंटचा शिक्का, ज्याने सेकंड ग्रुपमध्ये रनिंग काढला त्याचा सेकंड ग्रुपचा शिक्का, ज्याने तिसऱ्या ग्रुपमध्ये रनिंग काढली त्याच्या हातावर तिसऱ्या ग्रुपचा शिक्का। तर हे काही शिक्के या ठिकाणी दिले जातात ज्यामध्ये रनिंग काढल्या पण त्यामध्ये, ठीक आहे। हे झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना जे विद्यार्थी मित्रांनो लॉंग जंपसाठी नेलं जातं आणि लॉंग जंप मुलांची घेतल्या जातात। लॉंग जंप नाही पडली तरी सुद्धा आपल्याला दुसरा चान्स त्या ठिकाणी देते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। कारण की लॉंग जंपला मार्क नाही आहे, त्याचबरोबर जिगजॅग सुद्धा त्या ठिकाणी घेतला जातं लॉंग जंप झाल्यावर आणि जिगजॅगला सुद्धा मार्क नाही, जिगजॅग जरी आपली पडली नाही तरी सुद्धा दुसरा चान्स दिला जाते। तर याच्यासाठी मार्क वगैरे नसते, लॉंग जंप आणि जिगजॅगसाठी मार्क नाही आहे। आणि हे झाल्यानंतर 10 पुलअप्स त्या ठिकाणी घेऊन राहिले तर 10 पुलअप्स जर आपण काढले तर 40 मार्क त्या ठिकाणी भेटते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि ॲक्सिलेंटमध्ये रनिंग काढली तर 60 मार्क आपल्याला भेटते। तर अशा प्रकारे 100 मार्काचा फिजिकल या ठिकाणी होता, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर हे झाल्यानंतर मुलांच्या आणखीन त्या ठिकाणी उंची मोजल्या जात आहे। तर उंची 168 सेंटीमीटर उंची त्या ठिकाणी घेतल्या जात आहे, छाती 76 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे। वजन 50 किलोच्या वरतं असलं पाहिजे, 50 किलोच्या जर खाली असेल तर अपात्र केले जाते, फेल केलं जाते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर ह्या काही गोष्टीत आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर पहा विद्यार्थी मित्रांनो, हे झाल्यानंतर त्या ठिकाणी जे मुलांना बसून ठेवलं जात आहे आणि त्याचबरोबर मुलांची जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस त्या ठिकाणी होतं आणि त्याचबरोबर आपलं जर वजन 50 किलोच्या खाली जर असेल तर आपल्याला फेल केलं जातं, अपात्र केलं जातं। तर पहा 1 किलो जरी आपलं कमी असेल 50 पेक्षा तर ज्यांचं सुद्धा 1 किलो जरी वजन कमी असेल तर केळं वगैरे सोबत नाही, एखादा डझन। ज्यावेळेस आपलं रनिंग काढली तुम्ही ॲक्सिलेंट किंवा सेकंड ग्रुपमध्ये तर त्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी केळं वगैरे तुम्ही एखादा डझन खा जेव्हा लॉंग जंप वगैरे घेते त्यावेळेस, ठीक आहे। तर त्यावेळेस जे विद्यार्थी मित्रांनो केळं वगैरे खा एखादा किलो, जेणेकरून तेवढं वजन आपलं वाढणार आणि आपण त्या ठिकाणी वजनामध्ये क्वालिफाय झालो पाहिजे, ठीक आहे। तर ह्या काही गोष्टी लक्ष ठेवायचं आणि त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस त्या ठिकाणी होत आहे। तर रातभर ते प्रोसेस त्या ठिकाणी चालत आहे। सर्वात अगोदर मुलांचे थंब वगैरे घेतल्या जात आहे आणि त्याचबरोबर थंब घेतल्यानंतर त्या ठिकाणी मुलांचे जे डॉक्युमेंट जे लागत आहे, आधार कार्ड झालं, 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट, TC त्याला शाळा सोडला दाखला सुद्धा म्हटलं जाते। शाळा सोडला दाखला जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड ने, कास्ट सर्टिफिकेट नाही तर डोमिसाईल न्यायचं आहे। त्याचबरोबर कॅरेक्टर सर्टिफिकेट पोलीस स्टेशनमधलं आपल्याला लागणार आहे, पोलीस व्हेरिफिकेशन सुद्धा त्याला म्हटलं जाते। अनमॅरिड सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहे। त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो सरपंचाचा रहिवासी दाखला, पोलीस पाटलाचा रहिवासी दाखला सुद्धा सोबत तुम्ही या ठिकाणी न्या आणि त्याचबरोबर आपल्याला फोटो न्या, जवळपास 30 फोटो आपल्याजवळ असू द्या, 30 फोटो तरी आपल्याजवळ पडले या ठिकाणी असू द्या, जेणेकरून काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी येणार नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि त्याचबरोबर आपल्याला जे एवढे डॉक्युमेंट या ठिकाणी सोबत न्यायचे, हे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट न्यायचे आणि प्रत्येकाचे 2-2 झेरॉक्स आणि आर्मीला एक झेरॉक्स मानते, पण 2-2 झेरॉक्स आपल्याजवळ असू द्या। आणि त्याचबरोबर नोटरी खूप इम्पॉर्टंट आहे, नोटरी आपल्याला न्यायची, एक लक्षात ठेवा, नोटरी त्या ठिकाणी कंपल्सरीच आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत नाही, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट त्या ठिकाणी लागत आहे आणि नोटरी जे विद्यार्थी मित्रांनो तहसीलमधली लागत नाही। तुम्ही जर म्हणसान की मी तहसीलमधले जातून तहसीलमधून नोटरी काढू, ते चालणार नाही, वकिलाबादची नोटरी लागते, ठीक आहे। वकिलाच्या घरी जायचं आणि त्याला म्हणायचं की मला नोटरी करून द्या ज्यांनी काढली नसेल तर आतापर्यंत, किंवा सेंटर पाशी सुद्धा काही वकील जर राहते, जर समजा तुम्ही आतापर्यंत जर नोटरी नाही केली तर सेंटर पाशी सुद्धा काही वकील राहते, ते सुद्धा करून देते। तर त्यांनी जर जास्त पैसे मागितले तर त्या ठिकाणी करायचं आणि दुसऱ्या ठिकाणी जायचं, कारण की गल्लोगल्लीमध्ये वकिलाचे घर आहे, 100 रुपयातच नोटरी करून भेटते, एक लक्षात ठेवा। ही होती संपूर्ण महत्त्वाची माहिती। चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्या थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।